अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारे गंभीर प्रकार समोर आला. साखर कारखान्यातील मळी मिश्रित पाणी शिवारा. सध्या हे आपल्या शेतामध्ये मळीचं पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे आपले 2 बोर बंद पडलेले. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या भोंगळ्या प्रशासनाला माझा एक सल्ला आहे. तुम्हाला जर खुर्चीवरती बसून त्याच्यावरचा पदभार झेपत नसेल तर त्या खुर्च्या गरम करायचं बंद करा. आत्ताच्या आत्ता खुर्च्या सोडून द्या, त्याच्यावरती कर्तव्यनिष्ठ माणसं बसवा. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. 300 हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलंय. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला आलो होतो तर तुम्ही ढुंगणाला पाय लावून पळाला. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? तर मित्रांनो, अशोक सहकारी साखर कारखाना आणि माझ्या विरुद्ध जे युद्ध लागले त्या युद्धाची सुरुवात कुठून झाली ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. कोण काय वाकडे करत नाही. आज पाणी बघा, पाणी पूर्णपणे उपसायला चालू केले आणि पुढच्या वर्षापासून इथे एक थेंब सुद्धा मळीचं पाणी बसणार नाही. अधिकारी पण होता एक इथं चाटुक माटुक हा अधिकारी होता. तर तो मला बोलायचा की या पाटाच्या पलीकडे आपला काही संबंध नाही. अरे भडव्या, तू आज येऊन भेट, तुला पाटाच्या पलीकडचा संबंध आज दाखवू शकतो मी. एवढे दिवस मी शांत राहिलो. सोशल मीडियावर मी इतके दिवस आहे ना काहीच बोलत नव्हतं मागच्या 1-2 वर्षापासून. पण आता जेव्हा आवाज उठवला ना तर एकाचे शेपूट शिरलेले आज. तर आपण पण शेतकऱ्याचे आवलं दे. मी पण माझ्या ना मूळ रंगात उतरलो. मी पण दाखवलं की एक सुशिक्षित शेतकरी कुठल्या स्तरावर जाऊ शकतो आणि यांना कुठल्या स्तरावर जाऊन यांची लायकी दाखवू शकतो. म्हणजे यांना काय वाटलं की या शेतकऱ्याला दाबता येईल. अरे बिट्यानो, मला दाबणं इतकं पण सोपं नव्हतं. ती तुमची सगळ्यात मोठी चुकी होती.